श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कर्क राशीच्या माझ्या प्रिय अत्यंत संवेदनशील बांधवांनो, हात जोडून तुम्हाला नमस्कार. आज हा संदेश वाचताना तुमच्या मनात जी भावनिक आंदोलने सुरू असतील त्याची मला पूर्ण कल्पना आहे, कारण मागील अनेक वर्षापासून तुम्ही शांतपणे भावनिक वादळे सहन केलीत. कर्क म्हणजे कवच असतं. तुम्ही जगासमोर एक मजबूत कवच ठेवलंय, पण त्या कवचाच्या आत तुमच्या संवेदनशील मनावर झालेले आघात, झालेला गैरसमज, मिळालेले दुर्लक्ष आणि आर्थिक अडचणीमुळे आलेला ताण तुम्ही नक्कीच अनुभवला आहे. तुमच्या वाटेला आलेले दुःख, एकटेपणा आणि संघर्षाचे पर्व हे आता केवळ स्मृती म्हणून राहणार आहेत. होय, ऐकून घ्या. संकट चतुर्थी ही केवळ चंद्राचे दर्शन घेण्याची धार्मिक तिथी नाही. तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास ही तिथी म्हणजे तुमच्या नशिबाच्या वळणावरची अंतिम घंटा असणार आहे. भगवान श्री गणेशजीच्या आशीर्वादाने तुमच्या राशीवर एक प्रचंड अभूतपूर्व ग्रहयोगाचा तांडव सुरू होणार आहे. हा तांडव तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा एका क्षणात जाळून राख टाकेल. त्यासोबत तुम्हाला शून्यापासून शिखरावर घेऊन जाईल. तुम्ही लवकरच सत्ता, धन आणि सन्मान अनुभवणार आहात. पण आणि येथेच खरी भीती आहे मित्रांनो. हे यश, ही सत्ता किंवा हा मोठा आर्थिक लाभ तुमच्यासाठी एक कसोटी घेऊन येत आहे. यशाच्या या वाटेवर तुमचं एक पाऊल, तुमची एक छोटीशी चूक तुमचा सगळा प्रवास तात्काळ शून्यावर आणू शकते. आयुष्याच्या या सर्वात मोठ्या निर्णायक वळणावर अत्यंत सावध राहा. येणारे दिवस तुमच्यासाठी नियतीचा सर्वात मोठा खेळ घेऊन येत आहेत. या खेळाचे नियम समजून घ्या, नाहीतर सगळं संपायला वेळ लागणार नाही. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर गणपती बाप्पाचे सच्चे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्ती भावनाने जय विघ्नहर्ता गणपती बाप्पा कृपा ठेवा असे लिहा. हे संकट चतुर्थीनंतर गणपती बाप्पा तुम्हाला मोठी आनंदाची बातमी देतील. तर कर्क राशीच्या जातकानं भाग्योदयाचा ग्रह तांडव आणि नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत. संकट चतुर्थीनंतर लगेचच ज्योतिषीय ग्रहस्थिती कर्क राशीसाठी अभूतपूर्व शुभ योग घेऊन येत आहे. देवगुरु बृहस्पती तुमच्या कर्मस्थानावर आणि भाग्याच्या स्थानावर आपली सर्वात शुभ दृष्टी टाकत आहे. आणि गुरुचा हा निर्णायक प्रभाव तुमच्या करिअरमध्ये स्थिरता, नैतिक यश, प्रचंड वाढ एकाच वेळी अनुभवायला मिळेल. त्यासोबत तुमचा राशीस्वामी चंद्र गणेशजीच्या कृपेने बलवान होतोय, ज्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेत सुद्धा कमालीची स्पष्टता तुम्हाला दिसेल. तुम्ही घेतलेले महत्त्वाचे निर्णय सुद्धा फायदेशीर ठरतील आणि ते आतापर्यंत केवळ शक्यता होत्या. मित्रांनो, या तांडवात शनीची भूमिका देखील महत्त्वाची आहे. शनी महाराज आतापर्यंत तुमच्याकडून घेतलेली कठोर परीक्षा थांबून तुम्हाला तुमच्या संघर्षाचे, कष्टाचे न्यायपूर्ण फळ देण्यास सज्ज झालेत. शनीचा हा आशीर्वाद तुमच्या सर्व दीर्घकालीन योजनांचा आधार होईल. याचा अर्थ असा की जी कामे मागील अनेक वर्षापासून अडकली होती, ज्या प्रकल्पामध्ये सतत विलंब होत होता, ते आता गतीने पूर्ण होतील. शनीच्या कृपेमुळे तुमचे यश केवळ तात्पुरते न राहता ते टाकाऊ व मजबूत राहतील. गुरु, शनी आणि चंद्राच्या एकत्रित शुभ योगामुळे तुमच्या जीवनात एक अभूतपूर्व सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. मित्रांनो, तुमच्यातील नकारात्मकता दूर होऊन आत्मविश्वासाची भावना वाढेल. आणि हा ग्रह तांडव केवळ आर्थिक लाभापुरता मर्यादित नाही, तर तो तुमच्या सामाजिक प्रतिष्ठा, नेतृत्वाची क्षमता आणि वैयक्तिक प्रभावात मोठी वाढ करणार आहे. तुम्ही आता जी बी पेराल त्याचे फळ तुम्हाला पुढील अनेक वर्षे मिळत राहतील. म्हणूनच ही संधी जीवनात क्रांती घडून आणण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. तर कर्क राशीच्या जातकानं आर्थिक आघाडीवर सुद्धा कर्क राशीच्या व्यक्तीसाठी संकट चतुर्थीनंतरचा काळ कर्जमुक्तीचा काळ ठरतोय. कारण मागील काळात आर्थिक अडचणीमुळे आलेला तणाव असो, कर्जाची चिंता असो किंवा पैशाची सतत ओढाताण आता थांबेल. गणेशजीच्या कृपेने तुमच्या उत्पन्नाचे स्रोत स्थिर, मजबूत होतील. अचानक धनप्राप्तीचे योग बनत आहेत. इतकेच नाही तर अनेक दिवसापासून अडकलेली, फसलेली किंवा थकीत असलेली तुमचे पैसे परत मिळण्याचा मार्ग सुद्धा मोकळा होईल. त्यासोबतच व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने सुद्धा हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्ही योग्य ठिकाणी काळजीपूर्वक, विचारपूर्वक गुंतवणूक केली तर तुम्ही अभूतपूर्व अकल्पित धनलाभ तुम्हाला मिळेल. विशेषतः स्थावर मालमत्ता जसं की रिअल इस्टेटमध्ये किंवा सरकारी योजना, जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळण्याची सुद्धा तुम्हाला शक्यता आहे.
लक्षात घ्या, तुमच्या कार्यक्षमतेमुळे आणि स्पष्ट निर्णय क्षमतेमुळे तुमच्या व्यावसायिकांचा विस्तार वेगाने होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक क्षमता सुद्धा अधिक पटीने वाढेल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तुमच्या सामाजिक स्तरावर आणि मान सन्मानावर सकारात्मक परिणाम होईल. समाजात तुमची पद प्रतिष्ठा वाढेल. तुमच्याकडे आर्थिक मदतीसाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढेल, पण तुम्ही स्वतःच्या विवेक बुद्धीचा वापर करणे आवश्यक आहे. हा धनलाभ तुमच्या पुढील पिढ्यासाठी सुद्धा आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करणार आहे. त्यामुळे या कालावधीत मिळणाऱ्या प्रत्येक पैशाचा आदर करा आणि त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक देखील करा. कर्क राशीच्या जातकांनो, जे लोक आहेत कर्क राशीचे, त्यांच्या कौटुंबिक जीवनात सुद्धा सुख शांतता ते या संकट चतुर्थीनंतर अनुभवतील. तुमच्या घरामध्ये प्रेम, शांती, आनंदाचे वातावरण कायम राहील. मागील काळातील कुटुंबात झालेले छोटे मोठे गैरसमज आता संपुष्टात येईल. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे महत्त्वपूर्ण सल्लागार म्हणून पुढे याल. तुमचे निर्णय कुटुंबासाठी अत्यंत फलदायी ठरतील, ज्यामुळे तुमचे कौटुंबिक बंध अधिक मजबूत आणि सौहार्दपूर्ण होतील. प्रेम संबंधामध्ये बोलायचं झाल्यास हा काळ काळ उत्कटता आणि भावनिक जवळीक वाढवणारा ठरेल. ज्याच्या प्रेमसंबंधांना लग्नाच्या बंधनात बदलायचे आहे, त्यांच्यासाठी काळ हा खूपच अनुकूल आहे. विवाहित जोडप्यांसाठी जोडीदारासाठी असलेले नाते अधिक सकारात्मक, विश्वासार्ह, समजून घेणारे बनेल. तुमच्या जोडीदाराची भावनिक साथ तुम्हाला तुमच्या करिअरमधील यश पचवण्यासाठी मोठी ताकद देणारी आहे. तुमचा प्रेमळ, काळजी घेणाऱ्या स्वभावामुळेच नातेसंबंधातील कटुता सुद्धा पूर्ण दूर होणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, संकट चतुर्थीनंतर जे अविवाहित आहेत त्या व्यक्तींना विवाहाचे योग जुळून येण्याची शक्यता वाढत आहे, असं अनेक ज्योतिषशास्त्रांचे मत आहे. भगवान गणेशजीच्या कृपेने विवाहात येणाऱ्या अडथळ्यावर मात करता येईल आणि उत्तम विवाह योग प्राप्त सुद्धा होईल. विवाहात जर वारंवार अडथळे येत असतील किंवा योग्य स्थळे मिळत नसतील, तर या दिवशी काही धार्मिक उपाय केल्यास विवाहासाठी उत्तम योग तयार होतात. विशेषतः जन्मकुंडलीतील शुक्र आणि गुरु अशक्त असल्यास विवाहात अडथळे येतात. ते दूर करण्यासाठी गणेशजीची पूजा करावी. मंत्राचा जप आणि संकट चतुर्थीच्या व्रत केल्याने इच्छित लाभ सुद्धा मिळतो. त्यासोबतच मित्रांनो, तुमच्या यशाच्या प्रचंड ओघात कुटुंबाला आणि जोडीदाराला दिलेला वेळ तुमच्यासाठी मानसिक ढाल बनून काम करू शकतो. या काळानंतर यशाच्या काळात तुम्ही भावनिकदृष्ट्या समाधानी स्थिर असालच, ज्यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणाचा ताण सहजपणे हाताळू शकाल. कुटुंबाला दुर्लक्षित न करणे हीच तुमची सर्वात मोठी सकारात्मक ऊर्जा असेल. त्यामुळे कुटुंबाचे भावनिक पाठबळ तुमच्या यशाला केवळ टिकून ठेवणार नाही, तर दीर्घकाळ समृद्धही करतील. पण मित्रांनो, कर्क राशीच्या जातकांनो, लक्षात घ्या की यशाच्या शिखरावर पोहोचतात बहुतेक लोक जी चूक करतात ती म्हणजे अति आत्मविश्वास किंवा गर्वाचा उदय, ओव्हर कॉन्फिडन्स आणि इगो. कर्क राशीच्या लोकांनी या काळात स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन धन असो, सत्ता मिळाल्यानंतर तुमच्या बोलण्यात किंवा वागण्यात जराही अहंकार येऊ देऊ नका. लोकांना तुच्छ लेखणे, आपले मत अंतिम मानण्याची चूक केल्यास तुमच्या विरुद्ध नकारात्मक ऊर्जा वेगाने जमा होईल आणि या कारणामुळे तुमचे अनेक शुभचिंतक तुमच्यापासून दूर जातील आणि तुमचा राजयोग लगेच अपमान योगात बदलू शकतो. त्यासोबत तुमच्या जीवनातील प्रत्येक मोठी प्रगती असो, मोठे यश, भविष्यातील योजनाचे रहस्य कोणाजवळही उघड करू नका, चुकू नये. लक्षात घ्या, तुमच्या सर्वात विश्वासू सहकारी असो किंवा अगदी कुटुंबातील सदस्यही ईर्ष्या किंवा गैरसमजामुळे तुमचे नुकसान करू शकतात. ज्योतिषशास्त्राप्रमाणे जेव्हा ग्रहाचे शुभ तांडव सुरू असते, तेव्हा नजर खूप लवकर लागते. त्यामुळे तुमच्या कमाईचे आकडे, तुमच्या नवीन व्यवसायाच्या कल्पना असो किंवा तुमच्या भविष्यातील गुंतवणुकीची माहिती अत्यंत गुप्त ठेवा. तुम्ही जितके शांत, गुप्त राहाल, तितके तुमचे यश दीर्घकाळ टिकणारे आहे. सत्ता, पैसा जवळ आल्यावर अनेक नवीन लोक तुमच्या आयुष्यात मित्र आणि व्यवसाय भागीदार म्हणून येतील. त्यापैकी अनेक जण तुमच्या यशाचा फायदा घेण्यासाठी आलेले असू शकतात. कोणावरही लगेच, विशेषतः आर्थिक व्यवहारामध्ये अंधविश्वास ठेवण्याची चूक अजिबात करू नका. प्रत्येक नवीन कराराशी किंवा भागीदाराची योग्य तपासणी करा. जर तुम्ही भावनिक होऊन किंवा पटकन कोणाला मोठा विश्वास दिला, तर तो तुमच्या जवळचा शत्रू तुमचे मोठे नुकसान करू शकतो. त्यामुळे तुमचा सगळा प्रवास तात्काळ शून्यावर आणू शकतो. लक्षात घ्या. कर्क राशीच्या जातकांनो, या संकट चतुर्थीनंतर नोकरी करणाऱ्या कर्क राशीच्या व्यक्तीसाठी सुद्धा हा काळ पदोन्नती देणारा आहे आणि मोठ्या बदलाचा
एक भाग सुद्धा होतील किंवा मागील बऱ्याच काळापासून तुम्ही ज्या मोठ्या संधीची किंवा बदलाची आतुरतेने वाट पाहत होता ती आता गणेशजीच्या कृपेने पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात पद, प्रतिष्ठा, सत्ता आपोआप मिळेल. तुमच्या कामाची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली जाईल, ज्यामुळे तुम्हाला केवळ वेतनवाढच नाही तर संपूर्ण टीमचे नेतृत्व करण्याची मोठी जबाबदारी मिळू शकते. तुमचे बुद्धिमत्ता असो, संयम तुम्हाला मोठे पद सहजपणे सांभाळण्यास मदत करेल. हा ग्रह तांडवच तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात राजा बनवण्याची भूमिका देतोय मित्रांनो. याचा अर्थ असा की महत्त्वाचे जे निर्णय असतील ते अंतिम घेण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला मिळेल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर हा काळ नवीन उद्योगाची किंवा मोठ्या विस्ताराची संधी घेऊन येईल. तुमचे बोलणे, संवाद कौशल्य या काळात अत्यंत प्रभावशाली होतील, ज्यामुळे लोक तुमच्या कल्पनांना, निर्णयांना सहजपणे स्वीकारतील. अशा वेळी तुम्ही आत्मविश्वास आणि नम्रता याचा समन्वय साधून या सत्तेचा उपयोग सर्वांच्या हितासाठी करणे आवश्यक आहे. त्यासोबतच मित्रांनो, कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे तुम्ही भावनिकदृष्ट्या सर्वात संवेदनशील राशीपैकी एक आहात. लक्षात घ्या, संकट चतुर्थीनंतरचा काळ तुमच्यासाठी भावनिक धैर्याचे कवच घेऊन येतोय. मागील काळात ज्या भावनिक चढ-उतारामुळे तुम्ही जो त्रस्त होतात, जो मानसिक गोंधळात तुम्ही अडकले होतात, ते थांबेल. चंद्र गणपतीच्या कृपेमुळे तुमच्या मनात अदम्य शांतता, स्पष्टता निर्माण होईलच आणि या मानसिक शांतीमुळे तुमचं करिअर असो, आर्थिक क्षेत्रात सुद्धा मोठे यश तुम्ही शांतपणे पचवू शकाल. तुमच्या या प्रचंड यशाच्या काळात तुमचं कुटुंब हेच तुमच्या सर्वात मोठे कवच आणि शक्तीचे केंद्र असणार आहे. विशेषतः आईचे किंवा मातेसमान व्यक्तीचे आशीर्वाद तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतील. तुमच्या यशात कुटुंबाचा मोठा सहभाग असेल आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच तुम्ही मोठ्या संकटावर सुद्धा मात करू शकाल. तुमच्या कुटुंबासोबत घालवलेला वेळ असो, त्याची काळजी घेणे किंवा त्यांच्या भावनांचा आदर करणे हे तुमच्या यशाला दीर्घायुष्य देतील. येणाऱ्या काळात तुम्हाला मोठी सत्ता, यश मिळेलच आणि त्यामुळे तुमचा जास्त वेळ कामात जाईल. यशाच्या या ओघात कुटुंबाला दुर्लक्षित करण्याची किंवा त्यांना दुखवण्याची चूक मात्र अजिबात तुम्ही करू नका. हे पण लक्षात घ्या मित्रांनो, की हीच ती सॉफ्ट स्पॉट आहे जिथे तुमचे शत्रू सुद्धा हल्ला करू शकतात. कुटुंबात मतभेद निर्माण झाल्यास तुमच्या मानसिक शांततेला तडा जाईल आणि थेट नकारात्मक परिणाम तुमच्या आर्थिक, व्यावसायिक निर्णयावर होतोच. त्यामुळे कामात किती व्यस्त असलात तरी कुटुंबासाठी वेळ काढा. तुमचं यश त्यांच्यासोबत वाटल्यास अधिक काळ ते दीर्घकाळ टिकू शकतं. संकट चतुर्थीचा दिवसच विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाला समर्पित असतो मित्रांनो. हा दिवस केवळ पूजा अडचणीसाठी नाही तर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे, विघ्न दूर करण्यासाठी, ऊर्जा संपादन करण्याचा दिवस असतो. ज्याप्रमाणे गणपतीने देवांना संकटातून बाहेर काढले, त्याचप्रमाणे या ग्रह तांडवाच्या काळात तुम्हाला यश मिळो तेव्हा ईर्ष्या वाढते. गणेशजीची पूजा तुम्हाला अदृश्य शक्तीचे कवच प्रदान करेल. त्यामुळे संकटीला गणेशजीला लाल फुले अर्पण करणे अत्यंत शुभ असतं. त्यासोबतच तुमचे नशीब सुरक्षित ठेवण्यासाठी संकट चतुर्थीनंतर पुढील 40 दिवस तरी नित्य नियमाने संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करावे. हे स्तोत्र तुमच्या मार्गात येणाऱ्या छोट्या मोठ्या चुकाचे, वाईट नजरेचे नकारात्मक परिणाम कमी करतील. यशाच्या काळात लोकांची ईर्ष्या असो, नकारात्मकता असो तुमच्या कामात अडथळे आणू शकते. हे स्रोत तुम्हाला मानसिक धैर्य, सकारात्मक विचार आणि निर्णय घेण्याची स्पष्टता देईल, ज्यामुळे तुम्ही ती एक मोठी चूक मानण्यापासून वाचाल. यासोबतच या मंत्राव्यतिरिक्त दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करावे. शक्य असल्यास गरीब मुलांना हिरव्या रंगाचे कपडे, खाऊ दान करावे. तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी ठरतील. कोणताही उपाय करताना श्रद्धा आणि प्रामाणिकपणा मात्र ठेवावा. तुमच्या यशामुळे आलेल्या अहंकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज सकाळी गणपतीला नमन करून नम्रता, ह्युमॅनिटी आणि कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड व्यक्त करावा. त्यामुळे तुमचे भाग्य सुरक्षित राहील आणि तुम्ही शिखरावर स्थिर राहाल. कर्क राशीच्या भविष्यातील या सहाही निर्णायक कर्क राशीच्या प्रिय बांधवांनो, लक्षात ठेवा, संकट चतुर्थीच्या निमित्ताने सुरू होणारा हा ग्रहाचा शुभ तांडव तुमच्यासाठी परमेश्वराने दिलेली एक अमूल्य अशी भेट आहे. तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. आता मागे वळून पाहू नका. फक्त चांगले कर्म करत राहून पुढे चालत राहा. हा काळ किस्मत बदलण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. गरज आहे फक्त तुम्ही योग्य वेळी योग्य कृती करण्याची. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून त्यासोबतच कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं जय विघ्नहर्ता गणपती बाप्पा कृपा ठेवा असे लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका.